नमस्कार. मी ऐश्वर्या दर्शन क्षीरसागर तुमचं आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करत आहे. माझ्याबरोबर तुम्ही शिकत आहात मंथन या परीक्षेचा अभ्यासक्रम. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की इंग्रजी इंग्रजी या विषयामध्ये जे लेटर्स असतात, अल्फाबेट्स असतात, तर त्यांचं प्रोनाऊन्सिएशन कसं असतं हे पाहिलं. त्याच्यानंतरच आपण त्याच्यानंतरनं व्होकॅब्युलरीची थोडीशी सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या की कोणत्याही पिक्चरनुसार आपण त्याचं नाव लिहिणं किंवा एखाद्या गोष्टीवरती म्हणजे एखाद्या थिंगवरतून त्याचं नाव ओळखणं हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहिलं. त्याच्यानंतर आपण त्याच्याबरोबर पाहिलं रायमिंग वर्ड्स म्हणजेच काय तर यमक जुळणारे शब्दसुद्धा पाहिलेत. आता आपण थोडंसं पुढं जाऊया. त्याच्यामध्ये पाहूया रायटिंग वर्ड म्हणजेच काय तर शब्दसंग्रह. आता याच्यामध्ये काय आहे तर वर्ड रजिस्टर म्हणजेच काय एखाद्या विशिष्ट व्यवसायात एका विशिष्ट स्वरूपाचे शब्द अधिक प्रमाणात वापरले जातात त्यास त्या व्यवसायाचे रजिस्टर म्हणतात. आता याचा अर्थच काय तर वैद्यकीय क्षेत्रात म्हणजेच काय तर जे डॉक्टर्स या क्षेत्रामध्ये काय काय असतं तर मेडिसिन्स असतात म्हणजे गोळ्या औषधं इंजेक्शन्स असतात ट्रीटमेंट्स असतात. त्याचप्रमाणे जसं की आपण फील्ड पाहिलं एज्युकेशन तर एज्युकेशनमध्ये काय काय येईल टीचर्स येईल व्हाईट बोर्ड येईल त्यानंतर बुक्स येतील नोटबुक्स येतील यालाच म्हणायचं एज्युकेशन या विषयाचं वर्ड रजिस्टर. आता त्याच्यावरती आपल्याला कसे क्वेश्चन्स असतात तर फाइंड वर्ड फ्रॉम द फॉलोविंग दॅट डज नॉट फिट इन द लिस्ट म्हणजेच काय तर असा वर्ड आपल्याला शोधायचा आहे जो की या लिस्टमध्ये बसत नाही. तर लिस्ट काय आहे येल्लो व्हाईट ब्लॅक रेड ॲनिमल ग्रीन म्हणजेच काय ॲनिमल हा वर्ड सोडून बाकी सगळे जे आहेत हे कलर्स आहेत. येल्लो म्हणजे पिवळा व्हाईट म्हणजे पांढरा ब्लॅक म्हणजे काळा रेड म्हणजे लाल ॲनिमल म्हणजे प्राणी असतं कोणताही कलर नाही आहे रंग नाही आहे ग्रीन म्हणजे हिरवा. त्यामुळं ॲनिमल हा जो वर्ड आहे तो याच्यामधून बाहेर पडतोय. त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न जो आहे तो कंप्लीट वर्ड रजिस्टर. आता वर्ड रजिस्टर म्हणजेच काय तर एखादा जो वर्ड असेल त्या वर्डचं जे लास्ट लेटर असेल त्या लेटरपासून पुढचा एक वर्ड घ्यायचा आहे. म्हणजेच आपण पाहू शकतो मून त्याच्यानंतर मूनचा एन यूज करून नेक्स्ट त्यानंतर नेक्स्टचा टी यूज करून टेबल. तर आपण ईचा यूज करून कोणता घेऊ शकतो तर ईचा यूज करून कोणतंही घेऊ शकतो. एलिफंट घेऊ शकतो त्याच्यानंतर काय घेऊ शकतो इंजिन घेऊ शकतो अजून काय घेऊ शकतो एग घेऊ शकतो भरपूर सारे वर्ड्स घेऊ शकता. असंच आपल्याला हे वर्ड रजिस्टर कंप्लीट करायचं आहे. पण ह्या तिन्हीपैकी कोणतंही एक चूज करून जर आपण एलिफंट चूज केला तर त्याच्यानंतर एलिफंटचं जे लास्ट लेटर आहे ते वर्ड रजिस्टरसाठी टी नंतर काय येईल तर टॉल त्याच्यानंतर एल नंतर लो या प्रकारे तुम्हाला ते वर्ड रजिस्टर कंप्लीट करायचं आहे. त्याच्यातलं पाहूया दुसरं खूप सोपं आहे जे की आपण गेम म्हणून सुद्धा कधी कधी खेळलेलं असेल. तर काय आहे फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन म्हणजेच काय तर मोठ्या शब्दामधून छोटे छोटे वर्ड्स शोधून काढायचे. त्याच्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय ते आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनचा अर्थ असतो की रूपांतरण करणे. तर रूपांतरण करणे याच्यामध्ये जर ट्रान्सलेशनमध्ये हे सगळे लेटर्स आहेत त्यातनं आपण कोणता वर्ड बनवू शकतो तर आपण पाहू शकतो याच्यामध्ये आपण रॅन हा वर्ड बनवू शकतो जो रनचा पास्ट फॉर्म आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये SON बनवू शकतो. सन म्हणजे मुलगा. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की याच्यामध्ये अजून काय होऊ शकतो तर मी तर 2 बनवलेले आहेत. तुम्ही याच्यामधून अजून थोडेसे बनवून मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. याच्यानंतर पाहूया पुढचा जो टॉपिक आहे तो आहे युजिंग रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजेच काय संक्षिप्त रूपे वापरणे किंवा लिहिणे. आता याच्यामध्ये थोडंसं जरा वेगळं आहे म्हणजेच काय आहे आपण नॉर्मली जी वोकॅब्युलरी पाहत आलो होतो त्याच्यामध्ये काय होतं की नेम्स थिंग्स त्याप्रमाणेच फक्त इथं जरासं आहे ते वेगळं आहे. तर ते काय वेगळं आहे तर आपण पाहू शकतो जे आपण हेल्पिंग वर्ब्स म्हणतो. हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच काय तर सहाय्यकारी क्रियापद जे इंग्लिशमध्ये असतात
जे आहेत 20, ते तुम्हाला पुढे जाऊन समजतीलच, पण आपण पाहूयात कुठले कुठले आहेत. किंवा काही जे प्रोनाउन्स असतात, सर्वनाम्स म्हणजेच प्रोनाउन्स, तर त्यांना शॉर्ट फॉर्ममध्ये कसं लिहायचं, म्हणजेच काय, कधी कधी काय होतं, आपण खूप पटपट पटपट बोलतो, त्याने 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 असं पटपट पटपट बोलत जातो. त्या पटपट बोलण्यानंतरनं आपल्याला कोणत्या तरी एका शब्दाचं खूप महत्त्वाने सांगायचं असतं, म्हणजे गरजेचं पूर्ण सांगायचंच आहे. त्यासाठी काय करतो आपण, त्या शब्दावरती जोर देतो. तेच आपल्याला इथं करायचं आहे. आता आर नॉट म्हणजेच काय, तर आर नॉट म्हणजे आर हा एक हेल्पिंग व्हर्ब आहे. आर नॉटचं काय होतंय, तर ॲपॉस्ट्रॉफी लागतीये, ओ जातोय आणि एनच्या पुढे ॲपॉस्ट्रॉफी लागून आरंट असं होतं. शी ॲपॉस्ट्रॉफी LL म्हणजेच काय, ॲपॉस्ट्रॉफी लागली आहे शी विल, शी ॲपॉस्ट्रॉफी S शी हॅज, किंवा शी इज पण होतं ॲपॉस्ट्रॉफी Sचं. डझंट इथे पण N ॲपॉस्ट्रॉफी T आहे, म्हणजेच त्याचं होतं नॉट. आय डी, आता याचा उच्चार जो आहे तो आय वुड असा करू शकतो आपण, किंवा आय हॅड करू शकतो, आय शुड यूज करू शकतो. आय ॲपॉस्ट्रॉफी डीचे उच्चार आय शुड, आय हॅड, आय वुड. त्याच्यानंतर आहे डिडंट, जे की होतं डिड नॉट, कुडंट, कुड नॉट, लेट्स हा वर्ड आपण असा वाचतो, पण लेट्स म्हणजेच काय, लेट अस. शुडंट, शुड नॉट, शॅन्ट, शॅल नॉट. इथं फक्त थोडंसं वेगळं आहे, शॅलचं शांट असं होतंय. पाहूयात क्वेश्चन्स. विच ऑफ द फॉलोविंग फॉर्म इज करेक्ट, म्हणजे याच्यातला कोणता फॉर्म जो आहे तो करेक्ट आहे. तर पाहूया, शीज जो आहे तो करेक्ट आहे. शी इज होतंय. वॉज नॉट इथे नाही, तर इथे काय असायला हवं होतं, वॉजंट असं असायला होतं. आय एम इथे सुद्धा आय ॲपॉस्ट्रॉफी M असं असायला हवं होतं. कांट सुद्धा करेक्ट आहे. या म्हणजेच काय, या क्वेश्चनमध्ये 2 आपले आन्सर्स जे आहेत ते करेक्ट आहेत. पाहूयात पुढचा, डिक्शनरी स्किल्स म्हणजेच काय, जसं मराठीमध्ये असते शब्दसंग्रह, त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये आहे डिक्शनरी, शब्दकोश पाहण्याचे कौशल्य. आता तुम्ही जर एक निरीक्षण केलं असेल, ऑब्झर्वेशन, तर डिक्शनरी जी आहे त्याच्यामध्ये ए पासून सुरुवातीपासून वर्ड्स लिहिलेले असतात. मग ए पासून, मग नंतरनं ए पासनं AB AC AD, त्याच्यानंतरनं जर एचे सगळे संपले, AZ पर्यंत संपले, मग बीचे चालू होतात. त्याच प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. तर ते काय करायचं आहे, लिस्टिंग वर्ड्स ॲज पर डिक्शनरी, म्हणजेच काय, जे वर्ड्स दिलेत त्यांना डिक्शनरीनुसार आपल्याला अरेंज करायचं आहे. पाहूयात काय आहे. पहिला वर्ड जो आहे तो आहे ट्रक, दुसरा ट्रॅक्टर, तिसरा टॅक्सी आणि चौथा टॉवेल. तर याच्यामध्ये आपण पाहिलं असेल टी 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 टी, सगळे लेटर्स जे आहेत ते टी आहेत. मग अशा वेळी काय करायचं, आपण पहिलं लेटर जर सेम असेल तर दुसरं लेटर आपण चेक करायचं. दुसरं कुठलं आहे, आर ए आणि ओ. आता RRAO याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कुठलं येतं, तर ए येतं, म्हणून टॅक्सी हे आपलं पहिलं येणार आहे. त्याच्यानंतरनं ए नंतरनं काय येतं, तो ओ येतं, म्हणजेच ए नंतरनं लगेच ओ येत नाही, पण जर आपण क्रम बघितला तर ए नंतरनं आरच्या आधी ओ येतो, म्हणून असणार आहे टॉवेल. त्याच्यानंतरनं आता तर TR सेम आहे, म्हणून काय करायचं, त्याच्या पुढचं लेटर चेक करायचं. आता याच्यामध्ये पहिलं आहे ट्रॅ आणि ह्याच्यामध्ये आहे ट्र, म्हणजेच काय, तर ए पहिला येतोय, यू नंतर येतोय, म्हणून थर्ड जो वर्ड असणार आहे तो असणार आहे ट्रॅक्टर, आणि लास्ट म्हणजे फोर्थ जो वर्ड आहे तो असणार आहे ट्रक. यालाच म्हणायचं अरेंज्ड फॉलोविंग वर्ड्स इन डिक्शनरी मॅनर. पाहूयात आता पुढचा जो टॉपिक आहे तो मला वाटतंय तुम्हाला खूपच सिंपल असा आहे. तर काय, आपले बॉडी पार्ट्स जे आपण लहानपणापासून शिकत आलो, हात, डोळे, कान, नाक, सेन्सरी ऑर्गन्स, म्हणजेच काय, तर आपले जे 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत ते पण आहेत. मग ते कोणते कोणते आहेत आणि त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणायचं ते आता आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. पाहू शकतो आपण, जे आपले केस आहेत त्यांना आपण म्हणतो हेअर. जो चेहरा आहे, पूर्ण चेहरा, त्याला म्हणायचं फेस. त्याच्यानंतर डोळे जे आहेत ते आहे आईज, नोज म्हणजे नाक. त्याच्यानंतर जे तोंड आहे पूर्ण त्याला म्हणायचे माउथ,
आता माउथमध्ये जे काय काय आहे त्याच्यामध्ये काय काय आहे, तर दात आहे, जीभ आहे. तर दाताला आपण म्हणणार आहोत टीथ, लिप्स म्हणजेच ओठ. त्याच्यानंतर ना जीभ जे आहे ते टंग आहे, इथे दिलेलं नसेल पण लक्षात ठेवा. कान म्हणजे इयर, चिक म्हणजे आपले गाल, शोल्डर म्हणजे आपला खांदा. त्याच्यानंतर ना पाहूया आर्म्स म्हणजे बाहू जे आपले दंड आहेत. त्याच्यानंतर ना चेस्ट म्हणजे छाती, स्टमक म्हणजे पोट, वेस्ट म्हणजे रिस्ट म्हणजे मनगट. आपण ऐकलं असेल तुम्ही रिस्ट वॉच म्हणजेच काय तर मनगटी घड्याळ जे आपण मनगटावरती घालतो, दॅट इज रिस्ट. त्याच्यानंतर ना फिंगर्स आपली जी बोटं आहेत. आणि पूर्ण जो हा भाग आहे याच्यामध्ये त्याला आपण म्हणतो हँड. पुढे पाहूया पायाचे भाग. तर पूर्ण पाय जो आहे त्याला आपण लेग बोलणार आहोत. त्याच्यानंतर जो आपला जॉईंट आहे तिथे फूट म्हणजे पंजा बोलणार आहोत, जो पायाचा खालचा भाग आहे. आणि गुडघा म्हणजेच आहे नी. तर हे बॉडी पार्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. पाहूयात याची एक्झाम्पल. तर याची एक्झाम्पल काय आहेत. वी राईट विथ अवर म्हणजेच काय तर वी राईट म्हणजेच की आपण लिहितो. कशाने लिहितो आपण, पेनने लिहितो. पण कोणत्या बॉडी पार्ट्सचा तिथे यूज होतो, तर ते आहे फिंगर्स आणि हँड्स. म्हणजेच काय तर वी राईट विथ अवर हँड्स. त्याच्यानंतर ना वी हिअर विथ अवर म्हणजेच काय, हिअर म्हणजे काय तर ऐकणे, आणि विथ अवर म्हणजे कोणत्या ह्याने आपण ऐकतो, तर इयर्स. इयर्स म्हणजेच काय तर कानांनी आपण ऐकतो. वी वेअर स्पेक्स ऑन अवर म्हणजेच काय तर आपण स्पेक्स जे आहेत, स्पेक्स म्हणजेच काय तर चष्मा, ऑप्टिकल्स जे आहे ते आपण कुठे घालतो, तर ते डोळ्यांवरती घालतो. म्हणजेच तिथं काय आन्सर असणार आहे, आईज. हे झालं बॉडी पार्ट्स या पॉइंटवरती जे आपल्याला एक्झाम्पल येतात ते. पाहूयात पुढचा टॉपिक जो आहे तो थोडासा वेगळा आहे. आता तुम्हाला पूर्ण इंग्लिशमध्ये कोणत्या पक्षाला काय म्हणतात, त्यांच्या पिल्लाला काय म्हणतात, कोणत्या प्राण्याला काय म्हणतात, ते ज्या घरात राहतात म्हणजेच कुठेही राहत असतील त्या घराला काय म्हणतात. जसं आपल्या घराला आपण हाऊस म्हणतो, होम म्हणतो, त्याच प्रकारे काय काय म्हणलं जातं तर ते आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. पाहूयात. नेम ऑफ बर्ड्स, देअर साऊंड्स अँड लिव्हिंग प्लेसेस. सगळ्यात पहिले आपण पक्ष्यांची नावे पाहूया. तर तुम्हाला कबूतर, कावळा, कोकिळा, कोंबडा, गिधाड, घुबड हे सगळे पक्षी माहिती आहेत. फक्त यांना इंग्लिशमध्ये काय म्हणायचं हे आपण बघायचंय. तर कबुतराला म्हणलं जातं पिजन, कावळा जो आहे तो क्रो, कोकिळा आहे कुक्कू, कोंबडा जो आहे कॉक, आणि कोंबडी असते त्याला म्हणतो आपण हेन. गिधाड म्हणजेच काय वल्चर, वी फॉर वल्चर. घुबड म्हणजे आऊल, बदक म्हणजे डक, चिमणी म्हणजे स्पॅरो, गरुड म्हणजे ईगल, पोपट म्हणजे पॅरट, माकड आता हे बर्ड्समध्ये नाही आहे, ते आलंय आपलं त्याच्यामध्ये. माकड जे आहे ते आपण मंकी म्हणतो. त्याच्यानंतर मधमाशी जी आहे ती इन्सेक्ट्समध्ये येते, जी की आपण त्याला बीज किंवा हनी बीज आपण असं म्हणतो. आता आवाज म्हणजे काय तर कबुतराचा आवाज कसा असतो, कबुतराचा आवाज घुमणे म्हणजेच कू, COO कू असा आहे. कावळ्याचा आवाज कावकाव, आपण लहानपणी ऐकलं असेल, चिमणी चिव चिव करते, कावळा कावकाव करतो. तेच आपल्याला इंग्लिशमध्ये काय तर क्रोचा आवाज काव, कुक्कूचा कुहू कुहू कू, कॉकचा पण क्रो आरवणे, आरवणे म्हणजेच काय तर ते सकाळी आपल्याला उठवतात कोंबडे त्या पद्धतीने. वल्चर जे आहे ते स्क्रीम, वल्चरचा आवाज खूप किंचाळल्यासारखा असतो. त्याच्यानंतर ना आहे आऊल, आऊलचा हुट्स तुम्ही ऐकला असेल, घुबडचा आवाज. डकचा आहे क्वॅक क्वॅक. चिमणीचे जे आहे ते चर्पिंग म्हणजे चिवचिव करणे. इगल आणि पॅरटचं नाही आहे, पॅरटचं तुम्हाला माहितीच आहे पण ते मराठीमध्ये माहिती आहे तुम्हाला, मिठ्ठू मिठ्ठू करणे. मंकी हुप्स म्हणजे हुप हुप करणे. बीज जे आहे ते हम्स म्हणजे बीज जे आहे ते आपल्या कानापाशी जसा एक आवाज घुमतो त्या पद्धतीने त्यांचं गुंजारव असतं. त्याच्यानंतर ना आता पाहूया की ते राहतात कुठे. आता राहटामध्ये खुराड्याला कोट, घरट्याला नेस्ट, खुराड्याला कोट, कबूतर सुद्धा खुराड्यात राहतात. जसे जे काही कबूतरखाने असतात त्यांना सुद्धा आपण कोट म्हणू शकतो. झाडावर घुबड राहतं, नेस्ट चिमणी,
गरुडाच्या घरट्याला एक वेगळा वर्ड आहे, तो फक्त लक्षात घ्या. गरुड जे आहे ते ॲयरी या वर्ड्स मध्ये म्हणजे या प्रकारच्या घरामध्ये राहतं. त्याच्यानंतर ना पोपट. पोपट जनरली पाहिलं तर ट्रीवरतीच असतात, पण बरेचसे पोपट हे केजमध्ये असतात. केजमध्ये म्हणजेच काय, तर पिंजऱ्यामध्ये असतात. माकड तर झाड, बीज पोळे. आपण माहिती आहे मधमाशाचं पोळं, ज्याला आपण हाईव्ह असे सुद्धा म्हणतो. आता थोडं पुढे जाऊया. यातलेच आपण नेम ऑफ बर्ड्स पाहिलेले आहेत. पॅरट, आऊल, कॉक, डव. डव म्हणजे कबूतर. इथे डव मध्ये कबूतर म्हणजेच काय की पांढरं कबूतर जे असतं ते त्या प्रकारचं. स्पॅरो, डक, हेन, मी जी मगाशी तुम्हाला सांगितलं, पिकॉक, मोर. आता याच्यामध्ये ॲनिमल्स पाहूया. पेट ॲनिमल्स. पेट ॲनिमल्स म्हणजे काय, तर पाळीव प्राणी. म्हणजेच ते प्राणी आपण आपल्या जवळ ठेवतो, म्हणजेच त्यांना आपण आपल्या सोबत वाढवतो. तर ते कुठले कुठले आहेत. ऑक्स. ऑक्स म्हणजे बैल. कॅट म्हणजे मांजर. शिप म्हणजे मेंढी. कॅमल म्हणजे उंट. जरी आपण पाळत नसलो तरी राजस्थान या भागात कॅमल पाळले जातात. हॉर्स म्हणजे घोडा. डॉग कुत्रा. काऊ गाय. आणि बफेलो जे आहे ते आहे म्हैस. हे झाले पेट ॲनिमल्स. आता जे ॲनिमल्स पाहिले आपण, तर त्यांची नावं, त्यांची राहण्याची ठिकाणं आणि त्यांचे आवाज पाहणार आहोत. जसं आपण बर्ड्सचं पाहिलं तसं ॲनिमल्सचं पाहूया. तर सगळ्यात पहिला प्राणी जो आहे, ॲनिमल जो आहे, तो बियर. बियर जे आहे ते हे अस्वल, ज्यालाच आपण जनरली भालू भालू म्हणलं जातं. त्याचा आवाज कसा असतो, तो ग्राउल, गुरगुरणे. आणि तो राहतो कुठे, तर केव. केव म्हणजे गुफा म्हणजे किंवा गुहा. गुहांमध्ये अस्वल्स राहतात. गुहा. वाघाची सुद्धा गुहा असते, हे तर तुम्हाला माहिती आहे. कॅमल. कॅमल जो आहे उंट, जो की जनरली राजस्थानमध्ये जिथं वाळूचे मैदान आहे तिथं पाळला जातो, म्हणून तिथं डेझर्ट असं त्याचं निवाराचं नाव आहे. आणि त्याचा आवाज कसा असतो, तो ग्रंट, रेकणे. हे वर्ड्स खूप महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवणं तुमचं काम म्हणजेच खूप गरजेचं आहे आपल्या अभ्यासासाठी. त्याच्यानंतर ना डॉग, कुत्रा. कुत्रा जो आहे तो भुंकतो, त्यालाच म्हणायचं बार्क. आणि कुत्रा जो आहे तो केनल, म्हणजेच आपल्यासोबतही राहतो, त्यांच्या टोळीमध्येही राहतो. कुत्रा कुठेही राहू शकतो. त्याच्यानंतर आहे फॉक्स. फॉक्सलाच जॅकल सुद्धा म्हणलं जातं, जे की आहे कोल्हा. कोल्हा जो आहे तो कुई कुई करतो, त्यालाच हाऊल असं म्हणलं जातं. आणि अर्थ यासाठी लिहिलंय की कोल्ह्याचं असं राहण्याचं काही फिक्स ठिकाण नाही, तो कुठेही राहू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहूया डॉंकी, जे की पेट ॲनिमल्समध्ये सुद्धा येतं, कारण की गाढव सुद्धा पाळले जातात. त्यांचं ओरडणं म्हणजे ब्रॅ. ते पेट ॲनिमल्स असल्यामुळं ते कुठेही राहू शकतात. काऊ जे आहे गाय. लो किंवा मूम म्हणजे आपण म्हणतो ना हंबरणे. आणि कावशेड. कावशेड म्हणजे गोठा. गोठ्यामध्ये राहतात. गोठ्यामध्ये आपण पाहिलं बैल, म्हैस, गाय हे सगळे राहतात. त्याच्यानंतर आहे पिग. पिग जे आहे ते डुक्कर. त्याचं ऑइंक ऑइंक असतं आवाज, ते पण ग्रंट यासारखंच आहे. त्याच्यानंतर पाहूया ऑक्स, बैल. बैलाचा आवाज जे आहे तो बिलो. त्याच्यानंतर कॅट, म्याव म्याव. लायन म्हणजे रोर. टायगर आणि लायन रोर. एलिफंट, ट्रम्पेट. म्हणजेच काय, एलिफंटचा आवाज हा तुतारीसारखा असतो. त्याच्यानंतर आहे स्नेक, साप. साप जो आहे तो फुतकारतो. लायन, टायगर जे आहेत ते केवांमध्ये राहतात, म्हणजेच गुहेमध्ये राहतात. स्नेक जो आहे तो होलमध्ये म्हणजे कोणत्याही बिळामध्ये तो राहतो. मंकी, माकड, चॅटर, हुप हुप करणे मग अशीच पाहिलं, ते ट्रीवर म्हणजे झाडावरती राहतात. तर हे आपण पाहिलं ॲनिमल, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड देअर साऊंड्स. आता पुढचा जो पॉइंट आहे तो आहे नेम्स ऑफ द कलर्स, शेप्स ऑफ थिंग्स, ऑब्जेक्ट्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स अँड गेम्स. म्हणजेच एक थोडीशी वोकॅब्युलरी दिली आहे की आपल्याला माहिती असावे म्हणून ती नावं आहेत. पाहूयात. सगळ्यात पहिले शेप्स पाहूयात. तर पहिला शेप आहे ट्रायंगल, जो की आपण गणितामध्ये खूप महत्त्वाचा आहे, जो शिकतोय. त्रिकोण, स्क्वेअर जो आहे तो चौरस, रेक्टँगल आहे तो आयत. त्याच्यानंतर पुढचा पॅन्टागॉन, ज्याला 5 बाजू असतात. पंचकोण, ज्याला 6 बाजू असतात तो आहे हेक्झागॉन, ज्याला 3D शेप आहे, म्हणजेच काय की तो कोणत्याही साईडने सपाट दिसत नाही, दॅट इज क्यूब म्हणजे घन. सर्कल म्हणजे वर्तुळ. सिलेंडर म्हणजे दंडगोलाकृती. आणि कोन म्हणजे शंकू. तर कोनचं एक्झाम्पल तुम्हाला माहित असेलच, जे आपण बर्थडे कॅप घालतो ती जी आहे ती कोनचं एक्झाम्पल आहे. पुढे पाहूया ऑब्जेक्ट्स नेम.
आता हे तर बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल, जे आपण हेडवरती वापरतो. म्हणजेच काय, तर मुकुट, क्राऊन, कॅप म्हणजे टोपी, टोपीलाच आपण हॅट सुद्धा म्हणतो. टर्बन यालाच म्हणायचं फेटा किंवा पगडी. पुढे स्वयंपाकघरातील वस्तू, या तर तुम्हाला ओळखीच्याच आहेत. पहिला आहे स्पून, जे रेग्युलरली आपण यूज करतो. स्पून म्हणजे चमचा, नाईफ म्हणजे सुरी, ग्रेटर म्हणजे किसणी, सिव म्हणजे चाळणी. पाहूया त्याच्या पुढचं फ्रुट्स. फ्रुट्स तर तुम्हाला लहानपणापासून सगळं सांगितलेलंच असतं. ॲपल, बनाना, वॉटरमेलन. त्याच प्रकारे इथे द्राक्षे म्हणजे ग्रेप्स, बनाना केळं, ॲपल सफरचंद, पाइनॲपल अननस, मँगो आंबा, ऑरेंज संत्रे, मस्कमेलन. जसं वॉटरमेलन आहे तसं मस्कमेलन, याच्यामध्ये फरक आहे. वॉटरमेलन म्हणजे कलिंगड, तर मस्कमेलन म्हणजे खरबूज. चेरी, चेरीला चेरीज, ग्वावा म्हणजे पेरू आणि कोकोनट म्हणजे नारळ. त्याच्यानंतर पाहूयात व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्समध्ये टोमॅटो, टोमॅटोज म्हणतो आपण, कॉलीफ्लॉवर तर फ्लॉवर, गार्लिक लसूण, चिलीज म्हणजे मिरची, बिटर गॉड म्हणजे जे तुम्हाला आवडतच नाही, कारले. त्याच्यानंतर पोटॅटो बटाटा, ब्रिंजल वांगे, कॅप्सिकम ढोबळी मिरची, लेडी फिंगर भेंडी आणि लास्टला आहे रॅडिश म्हणजेच काय, तो मुळा. भेंडीलाच आपण ओकरा असं सुद्धा म्हणलं जातं, हे लक्षात ठेवा. लेडी फिंगर आणि ओकरा. पाहूयात पुढचा टॉपिक. पुढचा आहे गेम्स. आता गेम्स म्हणजे काय आहे, तर इनडोअर गेम्स, आउटडोअर गेम्स. इनडोअर गेम्स म्हणजेच काय, जर ते आपण घरातल्या घरात खेळू शकतो, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला कोणत्याही ग्राउंडची आवश्यकता नाही. तर ते कुठले आहेत? इनडोअर गेम्समध्ये चेस आहे, बॅडमिंटन आणि टेनिस हे येणार नाहीत. तर इनडोअर गेम्समध्ये चेस, कॅरम हे सगळे गेम्स येतात. आणि आउटडोअर गेम्समध्ये हे येऊ शकतात, कारण की बॅडमिंटनला आपल्याला एक छोटंसं का होईना ग्राउंड लागतं, टेनिसलाही ग्राउंड लागतं. आउटडोअर गेम्समध्ये क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, हॉकी, खो खो हे सगळे आउटडोअर गेम्स आहेत. त्याच्यानंतर पुढचं पाहूया कलर्स. कलर्स नेम पहिले आहे ऑरेंज. ऑरेंज जे आहे ते नारंगी किंवा आपण त्याला केसरी असं सुद्धा म्हणतो. रेड लाल, ब्लॅक काळा, व्हायलेट जांभळा, ग्रीन हिरवा, ब्लू निळा. त्याच्यानंतर आहे ग्रे म्हणजे करडा, जो की हत्तीचा कलर असतो. व्हाईट पांढरा, येल्लो पिवळा, ब्राऊन जो आहे तपकिरी किंवा चॉकलेटी सुद्धा आपण म्हणतो. पाहूयात पुढचा. पुढचा टॉपिक थोडासा वोकॅब्युलरी पासून वेगळा आहे. तो वेगळा म्हणजे काय, आपण जसं मराठीमध्ये पाहिलं वचन, एका शब्दाचे आपण वचन बदलून लिहित होतो. जर एखादं एकच वस्तू असेल तर ते एक वचन, आणि जर अनेक वस्तू असेल तर ते अनेक वचन. त्याच प्रकारे इंग्लिशमध्ये आहे सिंग्युलर आणि प्लुरल. ज्यावेळी एकाच वस्तूचा बोध होतो दॅट इज सिंग्युलर, म्हणजे सिंगल वन थिंग दॅट इज सिंग्युलर, आणि मोर दॅन वन दॅट इज प्लुरल. तर काय काय आहे पाहूया. सामान्यतः नामाचे अनेक वचन करताना यस प्रत्यय लागतो. म्हणजे सिंपल नाऊन असेल, नाम असेल, तर त्याला त्याचं प्लुरल करताना आपल्याला यस हा प्रत्यय लावायचा आहे. पाहूया. पहिला आहे बुक. बुक, एक बुक आहे माझ्याकडे आणि खूप सारी बुक्स आहेत, दॅट इज बुक्स. बॉय बॉयज. त्याच्यानंतर पाहूया नामाच्या शेवटी एस, एस एच, सी एच, एक्स किंवा झेड ही अक्षरे असल्यास ई एस हा प्रत्यय लागतो. म्हणजेच काय, तर क्विज. क्विज म्हणजेच काय, तर प्रश्न. एक प्रश्न आहे आणि क्विजेस आहेत. इथे झेड हा वर्ड आलेला आहे, लेटर आलेला आहे, म्हणून ई एस हा प्रत्यय लागलाय. तर इथं बॅच मध्ये सी एच आलाय म्हणून बॅचेस हे लागलेलं आहे. अजून पाहूया. याच्यामध्ये एक्स म्हणजेच आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो, फॉक्स च होऊ शकतं फॉक्सेस. पुढे पाहूया. किंवा बॉक्स, बॉक्सेस. त्याच्यानंतर नामाच्या शेवटी ओ अक्षर असल्यास नामाचे बहुवचन ई एस प्रत्यय लावून करतात. म्हणजेच पाहू शकतो पोटॅटो. पोटॅटो मध्ये काय आलेलं आहे, तर ओ आलेला आहे, म्हणून इथे प्रत्यय जो लागलेला आहे तो आहे ई एस. पोटॅटो, पोटॅटोस. काही शब्दांना अपवाद आहे, जसं की किलो. किलोला ई एस नाही लागत, तर किलोज एवढंच एस लागतो.
पाहूया पुढचं. नामाच्या शेवटी वाय हे अक्षर असेल व वाय पूर्वी एखादे व्यंजन असेल. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की इंग्रजीमध्ये 5 जे आहेत ते स्वर आहेत, A-E-I-O-U, आणि बाकीची सर्व जी आहेत ती आहेत व्यंजन. तर जर ओ वर्ड असेल, सॉरी वाय असेल आणि वायच्या आधी जर जे लेटर आहे ते जर A-E-I-O-U या 5 पैकी कोणतंही नसेल तर त्याला काय लावायचं आहे, आपल्याला IES हे प्रत्यय लावायचा आहे. म्हणजे सिटी, सिटीज, कंट्री, कंट्रीज. आता जर वायच्या आधी हे जर 5 स्वर आले असतील, व्यंजन आलेलं नसेल, तर काय करायचंय, या व्यंजनांनाच सॉरी या स्वरांनाच आपण वॉवेल्स असं देखील म्हणतो, आणि जे व्यंजन आहेत त्यांना आपण कॉन्सोनंट असं देखील म्हणतो. हे लक्षात ठेवा. व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट, वॉवेल्स म्हणजे स्वर. पाहूया, जर वायच्या आधी स्वर असेल, स्वर म्हणजेच काय तर A-E-I-O-U यापैकी एखादं लेटर असेल, जे की इथं पाहू शकतो आपण आहे की, KEY आहे कीज, मग तिथे फक्त S लावायचं आपल्याला, बाकी काही करायचं नाही. आणि हे प्लुरल करण्यासाठी, जसं डॉंकी वायच्या आधी ई आहे डॉंकीज. त्याच्यानंतर ना पुढचा पॉइंट आहे, नामाच्या शेवटी F किंवा FE ही अक्षरे येत असतील तर F किंवा FE ऐवजी VES लावायचे. तर असे कोणते वर्ड आहे, तर पहिला वर्ड आहे वाईफ. वाईफ म्हणजे बायको. तर वाईफ जी आहे एक आहे बायका आणि एक आहे दॅट इज वाईफ्स म्हणजे VES असं लावायचे. त्याच्यानंतर ना आहे नाईफ म्हणजे सुरी किंवा चाकू, तर FE असल्यामुळे तिथे आपण काय वापरणार आहे, नाईफ्स. त्याच्यानंतर ना हे झाले सिंग्युलर प्लुरल मधले काही एक्झाम्पल. पण असे बरेचसे वर्ड आहेत की ज्याचा आपल्याला प्लुरल करताना यस, ES, IES, VES हे प्रत्यय लागत नाहीत. तर असे काही जे एक्सेप्शन्स आहेत, म्हणजेच काय तर अपवाद आहेत, तर ते कुठले कुठले आहेत. त्यातलं पहिलं आहे चाइल्ड. चाइल्ड म्हणजे एक मुलगा किंवा छोटं बाळ किंवा किड. तर चाइल्ड एक आहे, त्याचं प्लुरल काय असणार आहे, चिल्ड्रन. माऊस म्हणजे उंदीर, एकच आहे तर माऊस, अनेक असतील तर माईस असं होणार आहे. ऑक्स, ऑक्स म्हणजे आहे बैल, जर एकच असेल तर ॲज इट इज, अनेक असतील प्लुरल असेल ऑक्सेन. टूथ म्हणजे एक दात आणि अनेक असतील तर टीथ. हे जे आपण आहे हे बॉडी पार्ट्समध्ये शिकलेलो आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्यापैकी वोकॅब्युलरी याच्यावरती पाहिलंय की कोणते वर्ड्स कसे तयार करायचे, त्याच्यानंतर कोणत्या वस्तूंना काय म्हणलं जातं, बॉडी पार्ट्स पाहिले, नेम ऑफ बर्ड्स, ॲनिमल्स, त्यांचे लिव्हिंग थिंग्स, त्यांचे यंग वन्स, ते सगळं पाहिलं. ह्याच्यामध्ये अजून आपण सिंग्युलर आणि प्लुरल हा सुद्धा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. तर मला अपेक्षा आहे तुम्हाला समजलं असेलच. जरी नसेल समजलं तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल आयकॉनच्या पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.